जेव्हा बुकिंग सुरू होतं त्याच दिवशी मी बुकिंग करतो, त्यामुळे मला त्याच दिवशी तिकीटं मिळतात. तिकिटाशिवाय प्रवास करणं फार जिकिरीचं असतं आणि घरची ओढ आणि कोकणची ओढ असल्यामुळे अगदी 1 दिवसाची सुट्टी असेल तरी मी येतो. महिन्यातनं रोज किती 4 वेळा तर असतात, किंवा मध्ये समजा सुट्टी असेल, ती बुधवारची सुट्टी असेल तरी मंगळवारी निघणार, बुधवारी येणार, बुधवारी परत वगैरे खाणार आणि परत. क्या बात आहे. थँक्यू. स्टेशनच्या बाजूलाच आहे पहा, आणि हे बघा कसं मधोमध आहे, बघा मधोमध आहे प्लेस. मग ऑफिसच्या कामासाठी गोव्याला चाललोय आणि मंगळुरू एक्सप्रेसने चाललोय. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. पावसाळ्यातला प्रवास या रेल्वेने, कोकण रेल्वेचा प्रवास तुम्ही अवश्य पहा. तर मंगळुरू एक्सप्रेस आहे सुपरफास्ट. 9:54 सुटते, 9 वाजता ही गोव्याला जाईल. आणि सतरा, 18, 19 ही आमची सीट आहे. 17, 18, 19 इथे सीट आहे. 2 जण आहेत ते आमचे ठाण्याला येणार आहेत. तर या रेल्वेतला पावसाळी प्रवास, पावसाळ्याचे निसर्गरम्य देखावे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. बाय बाय मुंबई सुटलेली आहे 10 वाजता. 17 नंबर. आता बघा डिजिटल झाले सर्व. आमचं नाव दिसेल ना? अच्छा ते बघा 17 नंबर आहे बघा. 17 18 तेच आम्ही एकच आहेत, एकच सीट आहे. निशित भांडारकर आहे. ठाण्याला चढणार आहेत. ठाण्याला हो दाखवतो. ही सुपरफास्ट आहे ना, डायरेक्ट आता ठाण्याच्या नंतर पहिले पनवेल, नंतर रत्नागिरी येईल ना, नंतर कणकवली आणि नंतर करमाळी. बेडशीट, उशी आणि ब्लँकेट आले इथे ठेवलेले आहेत. उशी आणि ब्लँकेट. ठाणा स्टेशन आलेलं आहे. जनरल डब्यासाठी लाईन लागली आहे. ही बघा, ही जनरल डब्यासाठी लाईन आहे. बघा बघा केवढी मोठी रांग आहे जनरल डब्यासाठी. ती बघा. या स्वागत आहे आपलं. हां इथेच आपली सीट आहे. या ही आपली सीट आहे. 17, 18, 19. शुभरात्री. सुप्रभात. रत्नागिरी स्टेशन. सकाळचे 4:50 आली आहेत आणि रत्नागिरीला आलेली आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर अनाउन्समेंट होते आहे. आता थोड्या ती सुटेल आपली गाडी. आपली मंगळुरू गाडी आता सुटलेली आहे इथून रत्नागिरीवरून. बाय बाय रत्नागिरी. पहाटेचे आता 5 वाजले आहेत. पावसाळी वातावरण आहे. लाल लाल माती कोकणातली. काम चालू आहे रेल्वे स्टेशनचं. लाल लाल माती एकदम. स्टेशन वाढवत आहेत. रुंदीकरण स्टेशनाचं सुरू आहे. पावसाळ्यातलं रुंदीकरण. आणि बघा लाल लाल माती. हे बघा.
6:20 झालेत आणि वैभववाडी स्टेशन 5 झालं. नांदगाव रोड. आता कणकवलीला उतरणार आहेत. तुम्ही दर शुक्रवारी जातात का? हो, माझी दर शुक्रवारी हीच गाडी असते, CST बेंगलोर. हां. आणि रविवारी कोकण कन्या असते. अच्छा. आणि जून जुलैमध्ये प्रवास करायला जास्त आनंद वाटतो, कारण सगळीकडे जास्त हिरवळ असते. हां. निसर्ग सौंदर्य कोकणचं खरं पाहायचं असेल तर पावसाळ्यात सुद्धा या कुठल्याही ट्रेनने प्रवास करा या कोकण रेल्वे मार्गावर. खरंच सुंदर आहे कोकण. तुमचं नाव? माझं नाव रमण पाटील. रमण पाटील. आणि आता मालवण. आणि जॉबला? मी उपसंचालक आहे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई. मुंबईमध्ये. विकली अपडाऊन करतो. शुक्रवारी बेंगलोर आणि जाताना रविवारी कोकण कन्या आहे. हीच कोकणची आवड आणि प्रेम बघा. तर आपल्या गावी आपल्या नेहमी जातात. आणि आता कणकवली आलेले आहे थोडासा. जेव्हा बुकिंग सुरू होतं त्याच दिवशी मी बुकिंग करतो, त्यामुळे मला त्याच दिवशी तिकीटं मिळतात. तिकिटाशिवाय प्रवास करणं फार जिकिरीचं असतं. आणि घरची ओढ आणि कोकणची ओढ असल्यामुळे अगदी 1 दिवसाची सुट्टी असेल तरी मी येतो. महिन्यातनं रोज किती? 4 वेळा? 4 वेळा तर असतात. किंवा मध्ये समजा सुट्टी असेल, अगदी बुधवारची सुट्टी असेल तरी मंगळवारी निघणार, बुधवारी येणार, बुधवारी परत वगैरे खाणार आणि परत. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. येवा कोकण आपलं जसा. क्या बात आहे. कणकवली आलेलं आहे. कणकवली स्टेशन बाहेरून सुंदर केलंय, फक्त इथे पावसाळी सुरक्षा नाही आहे. बाहेरून एअरपोर्ट सारखा झालाय. छत व्हायला पाहिजे. छत व्हायला पाहिजे इथे फक्त. आता मग कणकवलीला पण नाही आहे, सावंतवाडीला पण नाही आहे. उन्हाळ्यात पावसाळ्यात फार त्रास. आणि पावसाचं तुम्हाला सामान घेऊन जाणं जाम विक्रीचं आहे. तर कणकवली स्टेशन आलेलं आहे. 6:46 कणकवली स्टेशन आलं आहे. 5:20च्या दरम्यान, 5:25च्या दरम्यान कणकवलीला येते. पण पावसामुळे थोड्या रेल्वे उशिराच होतात. तर आता कणकवली स्टेशन. मला गावी जायचं असेल तर कणकवलीलाच उतरतो. कणकवलीवरून मला जवळ आहे देवगड. आणि बघा कणकवलीचे उतरणारे पहा. अर्धी गाडी कणकवलीला खाली झाली आहे. कोकणातली, तळ कोकणातली अर्धी गाडी खाली आली आहे. या इकडनं पण आहे बघा. रत्नागिरीनंतर कणकवली असल्यामुळे ही अर्धी गाडी कोकणातले सगळे पहाटेच आणि लवकर येणारी कोकणातली गाडी ही पहिली मंगळुरू एक्सप्रेस बघा.
झालेलं आहे. कुडाळ. सुप्रभात सुनीलजी, सुप्रभात. हे आमचे झाराप स्टेशन. झाराप स्टेशन, झाराप नंतर सावंतवाडी रोड. स्टेशन पेडणे मडगाव सावंतवाडी. सुप्रभात निशितजी सुप्रभात. नमस्कार. हे आमचे सर आहेत निशितजी. कसा प्रवास मडगाव बेंगलोर एक्सप्रेस. आता कुठे उतरायचं आपल्याला? करमाळीला उतरून तसं आपण पणजीला जाऊ. बाहेरचं वातावरण बघा किती हिरवं आहे. आणि योगा डे पण आहे. थोडासा योगा करू आज. योगा दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. सर्वांना शुभेच्छा. योगा करा, स्वस्थ राहा, मस्त राहा. केबिन स्टेशन थांबली आहे. इथे थांबत नाही केबिन स्टेशनला, पण आता ही ट्रेन थांबली आहे. केबिनला उतरून घेतले बऱ्याच जणांनी. चलो आपल्याला त्या बाजूला जावं लागेल वाटतं. त्या बाजूला जावं लागणार. तर 8:20ला करमाळी स्टेशनला आलेले आहे. स्टेशनच्या बाजूलाच आहे. निशितजी स्टेशनच्या बाजूलाच आहे पहा. आणि हे बघा कसं मधोमध आहे बघा. मधोमध आहे प्लेस. मगर बघा ते बघा. मगर आहेत. पहा टॅक्सी उभे असतात. आपली काय गाडी येणार आहे ना आता. इथे टॅक्सीचे बघा. इथे प्रीपेड टॅक्सीचे रेट लिहिलेले आहेत. प्रीपेड आहे टॅक्सी. एअरपोर्टपर्यंत
1000 रुपये 33 किलोमीटर आहे म्हणून 1000 रुपये. पंजिमपर्यंत 579 आहे. गाडी यायची आहे तोपर्यंत ते लेक व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये चहा नाश्ता. चलो चाय पे चर्चा. हॅपी जर्नी. चला बाय बाय. चला धन्यवाद. 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 तर मंडळी असा होता हा गोव्याचा प्रवास. कमेंट नक्की करा. पनवेल नंतर रत्नागिरी, रत्नागिरीनंतर कणकवली, कणकवलीनंतर करमाळ. फिल्मला थोडा थांबलो. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.